आज संध्याकाळी होणाऱ्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं, कारण की जे बंधू भगिनी काश्मीर या ठिकाणी होते त्यांच्यावर जो काही आकस्मिक हल्ला झाला आणि एक आदरांजली आणि झालेल्या सर्व कृत्यांचा शांतीपूर्व मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करण्यासाठी आपण ही रॅली करत आहोत. तरी आपण सर्वांनी याच्यासाठी सहभागी व्हावं. त्यासोबत 10 मेला बायसिकल लायब्ररीमध्ये महिलांचं शिबिर आहे, तरी सर्व महिला मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मिसेस मेघा बोरकर यांच्याकडे आपण अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधावा. यावेळेस आपण देवाची पवित्र वाणी ग्रहण करण्यासाठी आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करू. आपण प्रार्थना करू. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, उस हवा को छूने, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. अनंत ईश्वरा, दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीचे निर्माते आमच्या जिवंत उद्धारक देवा प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करतो. आजचा हा दिवस तुम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित केलास आणि पुन्हा एकदा तुझ्या पवित्र उपासना मंदिरामध्ये तुझी दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या सर्व भक्तजनांच्या समोर तुम्हाला वाचन केलंस. त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तुझं वचन स्वीकारण्यासाठी, समजण्यासाठी, समजणार विचार करणारी सत्सत्विक वृत्ती प्रभू तू आम्हाला दे. आत्मा मंडळ काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको, हे आत्मिक कान प्रभू तू असं मला दे आणि हे वचन आम्ही ऐकावं, स्वीकारावं आणि आमच्या जीवनातून, आचरणातून ते इतरांना द्यावं, याकरिता प्रभू तुमचं सहाय्य कर. प्रभू ईश्वरचं तारक उद्धारक याच्या प्रिय गोड नावात मागतो म्हणून होईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. त्यानं त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य आणि त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदस्त या भूतलावरील प्रवासामध्ये आम्हा प्रत्येकावर ठेवला आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याची दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी, शिकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हा सर्वांना पाचारित केलं. त्यासाठी आपण देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ दिल्या. पुनरुत्थानानंतरचा हा दुसरा रविवार आहे आणि निश्चित अर्थानं 40 दिवस, त्यानंतर शुक्रवार आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान यावर परमेश्वराच्या
पवित्र वचनातून आम्ही पाहिलं, अनुभवलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये येण्याचा मूळ उद्देश आणि त्याच्या येण्यानं आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणानं आणि त्याच्या पुनरुत्थित होण्यानं आज मानव जातीला कोणत्या गोष्टी प्राप्त झाल्या हे आम्ही शिकण्याच्या समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. या समयी या उपासना मंदिरामध्ये आम्ही एकत्रित येत असताना खात्रीनं आज आम्ही स्वतःला विश्वासणारे देखील म्हणतो, आम्ही स्वतःला येशू ख्रिस्ताचे अनुयायी देखील म्हणतो आणि त्यासोबत विशेष करून आज आम्ही या ठिकाणी बसत असताना आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून देखील या ठिकाणी आहोत. तो पुनरुत्थित झालेला येशू ख्रिस्त तो विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्याचे साक्षीदार म्हणून या भूतलावर आज आम्ही ख्रिस्ती या विश्वासामध्ये आमचं जीवन जगत आहोत. आणि मग पुनरुत्थानाचे साक्षीदार म्हणून आमचं जीवन जगत असताना पुनरुत्थित ख्रिस्तासोबत असणारं जीवन कसं असावं या दृष्टिकोनातून आम्ही आजच्या चिंतनाकडे परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये थोडा वेळ लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना, या भूतलावरील प्रवासामध्ये आम्ही राहत असताना आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत, दुःख, कष्ट, क्लेश, यातना, व्याधी, अनेक संकटामधून, अनेक प्रतिकूल परिस्थितीमधून बऱ्याचदा आमच्या जीवनातील प्रवास होत असतो. आणि अशा परिस्थितीतून आम्ही प्रवास करत असताना खात्रीनं या जगातील कोणत्याही प्रकारचं बळ, कोणत्याही प्रकारची आर्थिक समृद्धी, कोणत्याही प्रकारचं मनुष्यबळ या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला स्थिर करू शकत नाही, आम्हाला धीर देऊ शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारची सार्वत्रिक आशा आमच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करू शकत नाही. पुष्कळ धन असणं म्हणजे आम्ही सुखी असणं असं मुळीच होत नाही आणि पुष्कळ आम्ही शारीरिकरित्या सक्षम असणं म्हणजे आंतरिकरित्या सुखी असणं असं मुळीच होत नाही. बऱ्याचदा या जगाची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर अतिशय भिन्न परिस्थिती आम्हाला दिसून येईल की ज्याच्याकडे अधिक समृद्धी आहे त्याला रात्री झोप नाहीये, ज्याच्याकडे अधिक चांगलं शरीर सौष्ठव्य आहे त्याचं मन स्थिर नाही, अस्थिर नाही, ही परिस्थिती आज जगामध्ये आणि आमच्या अवतीभोवती देखील पाहायला मिळेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना, अशा भागामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना पुनरुत्थित ख्रिस्तासोबतच्या जीवनामध्ये काय फरक आहे, पुनरुत्थित ख्रिस्तासोबतचं असणारं जीवन यामधील वेगळं काय आहे आणि पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये आम्हाला काय प्राप्त झालं, तर पवित्र शास्त्राचा आम्ही अध्ययन करत असताना पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार, विश्वासणारे, त्याचे अनुयायी म्हणून आमचं जीवन जगत असताना ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्याचं स्वर्गारोहण झालं त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय दिलेलं आहे, तर प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि निश्चित अर्थानं परमेश्वराचा जो पवित्र आत्मा आहे तो सामर्थ्य देणारा आहे. परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे धैर्याचा आहे, सामर्थ्याचा आहे. आमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला आंतरिकरित्या शांती देणार आहे, आंतरिकरित्या स्थिर ठेवणार आहे, मानसिकरित्या समाधान देणार आहे. निश्चित अर्थानं आम्ही या जगामध्ये राहत असताना आमची भौतिक परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जी आत्मिक शांती आहे ती देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून पुनरुत्थित ख्रिस्तासोबतचं, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने त्याचे विश्वासणारे म्हणून ज्यावेळेस आम्ही या भूतलावरचं जीवन जगतो तर आम्हाला खऱ्या अर्थाने काय प्राप्त झालेलं आहे, तर देवाचा पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त झालेला आहे. जगापासून आम्हाला वेगळे करणारी कोणती गोष्ट आहे जी जगामध्ये नाही पण तुमच्यामध्ये आहे, अशी कोणती गोष्ट आहे, तर जगामध्ये देवाचा आत्मा नाही, ख्रिस्ताचा आत्मा नाही, पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले, उद्धार पावलेले, ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे, त्यांच्यामध्ये वेगळंपण, जगामधील लोक आणि विश्वासणाऱ्यांच्या लोकांमधील असणारं वेगळंपण काय आहे, तर देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. आणि देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे संचलित आणि नियंत्रित असणारं जीवन या जगामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे पण ते आत्मिकरित्या, मानसिकरित्या शांत असेल, स्थिर असेल. कोणतीही प्रतिकूल परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण झाली, कोणतीही वाईट बातमी त्याच्या कानावर आली, कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये त्याचा प्रवास असेल तरी तो अस्थिर होणार नाही, तो डळमळीत होणार नाही, कारण की देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला परमेश्वरामध्ये काय करतो, स्थिर ठेवण्यासाठी
सहाय्य करतो. आणि खऱ्या अर्थानं पुनरुत्थानाच्या या प्रवासामध्ये, पुनरुत्थानाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळी देखील आम्हाला प्राप्त त्या घटनांमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. कारण की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा मानुषाचा छळ झाला, त्याला वधस्तंभावर दिला आणि वधस्तंभावर देत असताना त्याला ज्यांनी पाहिलं, ज्या परिस्थितीतून त्याला त्या ठिकाणी देण्यात आलं, नक्कीच जे त्याचे अनुयायी म्हणजे शिष्य म्हणून या जगामध्ये त्याच्या बरोबर होते, त्यांच्या मनामध्ये देखील आता भीती निर्माण झालेली होती. ते देखील काळजीमध्ये होते, चिंतेमध्ये होते. कारण की आता 3.5 वर्ष जो येशू आमच्या बरोबर होता, ज्याच्या जीवनाद्वारे अनेक अशा गोष्टी, अद्भुत गोष्टी आम्ही पाहिल्या, पण तोच येशू जो आहे, त्याच येशूला अतिशय क्रूररित्या त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळण्यात आलं. आणि आता तो नाही, मग आमचं काय? अशा भीतीमध्ये, अशा विचारामध्ये, अशा चिंतेमध्ये आपण ज्यावेळेस योहानाचं शुभवर्तमान 20व्या अध्यायामधील तो घटना प्रसंग ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस वचन आम्हाला सांगतं की भीतीमुळे त्यांची दारे बंद होती आणि ते एकत्र बसलेले होते. आणि मग अशा भीतीमय परिस्थितीमध्ये असणारा जो शिष्य आहे, त्या शिष्याच्या जीवनामध्ये काय घडलं तर ते दार बंद असताना, ते शिष्य भीतीमुळे त्या ठिकाणी बंदिस्त असताना योहान 20:22 मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की त्या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्तानं त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी त्याच्यावर फुंकर टाकली आणि म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि पुनरुत्थानामध्ये ज्या 7 गोष्टी, त्यातली एक गोष्ट जी या ठिकाणी शिष्यांना प्राप्त झाली ती म्हणजे पवित्र आत्मा. येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी त्यांच्यावर फुंकर घातले आणि म्हटले, तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. यानो ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही आमचं जीवन जगत असताना आज देवाच्या पवित्र वचनातून आम्हाला पुन्हा एकदा स्वतःची वाखाणणी करायचं आहे, स्वतःचा अंतर्मुख पाहायचा आहे, देवाच्या वचनामध्ये स्वतःला घेऊन जायचं आहे आणि पुन्हा एकदा ही तपासण्याची वेळ आहे की मी पवित्र आत्म्यानं संचलित, नियंत्रित माझं जीवन आहे का जगातील दैहिक गोष्टीमध्ये अजूनही मी व्यस्त आहे. मी खरोखर पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार आहे की मी फक्त दैहिक पारंपरिक गोष्टीमध्ये अडकलेलं माझं जीवन आहे. हे आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याविषयी आम्ही पाहत असताना योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 37व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी तहानलेला असेल त्याने मजकडे यावं आणि प्यावं असं म्हटलेलं आहे. आणि मग ज्या गोष्टीविषयी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत आहेत, त्या पाण्याला, त्या जीवनी झऱ्याला कशाची उपमा दिलेली आहे, त्या पवित्र आत्म्याला कशाची उपमा दिलेली आहे तर त्या जीवनी झऱ्याची उपमा दिलेली आहे. जो कोणी तहानलेला असेल तर त्याने मजकडे यावं आणि प्यावं असं शास्त्र आम्हाला सांगत आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना तो काय म्हणतो की जो कोणी तहानलेला असेल तर त्यानं मजकडे यावं आणि प्यावं. आज जगामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहे, आज आम्ही आमच्या निसर्गाची जर परिस्थिती पाहिली तर निसर्गाच्या परिस्थितीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळे आम्हाला पाहायला मिळतं की ऊन वाढत आहे, उष्णता वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक मनुष्याला जर कशाची गरज असेल तर पाण्याची गरज आहे. आज आम्हाला कशाची गरज आहे? पाण्याची गरज आहे. कारण की विज्ञान देखील सांगतं की आमच्या शरीरामध्ये जर पुरेसं पाणी नसेल, आमच्या उंची इतकं जर पाणी त्या लिटरमध्ये नसेल तर आमच्या शरीराचं संतुलन देखील हरवू शकतं. जर त्या प्रमाणात जर आम्ही पाणी पीत नसेल तर आमच्या शरीराला अनेक व्याधी देखील जगू शकतात आणि अशा पद्धतीनं आमची शारीरिक जी प्रकृती आहे ती अशक्त होऊ शकते आणि व्याधीमय जीवनामध्ये त्रस्त होऊन आम्हाला शरीराला त्रास देखील, इजा देखील होऊ शकते. ज्याप्रमाणे शरीराला पाण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आज जगामध्ये आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर आज जगाची परिस्थिती जर पाहिली तर आज काश्मीरमधला जर हल्ला आम्ही पाहिला आणि अनेक अशा गोष्टी आमच्या अवतीभोवती देखील घडत आहे, मिरजमध्ये देखील घडत आहे, आमच्या शेजारी, आमच्या परिसरात देखील घडत आहे की पापानं अतिशय धुमाकूळ घातलेला आहे. पापामुळे हे पाप जे आहे इतकं तापलेलं आहे कारण की आज जर लोकांच्या मनस्थितीचा जर विचार केला तर ती मनस्थिती देखील अतिशय दुष्ट आणि क्रूर प्रवृत्तीची झालेली आहे. भाऊ भावाचा काय करत आहे,
खून करत आहे, भाऊ भावावर उठलेला आहे, पती पत्नीच्या मध्ये विभक्ती आलेली आहे आणि पूर्ण नात्यांमध्ये समाजामध्ये अशी क्रूरतेची भावना निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला थंड करण्यासाठी, आम्हाला शीत करण्यासाठी, आम्हाला स्थिर करण्यासाठी, योग्य मार्गावर चालवण्यासाठी, देवाच्या सानिध्यामध्ये ठेवण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये चालवण्यासाठी, देवाच्या वचनाचं प्रगटीकरण होण्यासाठी जर तुम्हाला आणि मला कशाची गरज असेल तर देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी तहानेला असेल त्यानं माझ्याकडे यावं आणि प्यावं. तो कशाविषयी बोलत आहे तर त्याचा गौरव प्रकट झाल्यानंतर जो येणार होता त्या पवित्र आत्म्याविषयी तो या ठिकाणी बोलत आहे. आणि जर पवित्र आत्म्याला संचलित आमचं जीवन असेल, कारण की आता शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानंतर आमची जी उपासना आहे ती शारीरिक उपासना राहिलेली नाही. ज्यावेळेस आम्ही नियमशास्त्रामध्ये जातो, नियमशास्त्रामधील गोष्टी आम्ही पाहतो, त्यावेळेस लोकांनी, देवाचा उद्देश वेगळा होता, पण लोकांनी शारीरिक उपासना सुरू केलेली होती, दैहिक उपासना सुरू केलेली होती. आणि त्या उपासनेमध्ये त्यांची जी मानसिकता होती म्हणजे कर्मामध्ये क्षमा ते शोधण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे आम्ही पाप केला आणि अर्पण केलं की आमचं त्या पापाचं क्षालन झालं आणि आम्ही जसं देऊ तसं आम्हाला मिळेल या दृष्टिकोनातून, या मानसिकतेतून. पण त्या विधीमध्ये असणारं देवाचं अंतःकरण त्यांना समजलेलं नव्हतं आणि त्यामुळं आम्हाला दिसून येते की नियमांच्या आधी जी उपासना आहे ती त्या दृष्टिकोनातून, जसं आम्ही शास्त्रीय आणि पुरुषांच्या बाबतीत येशू ख्रिस्त वर्तमानामध्ये आम्हाला समजतं की ते त्यांची जी उपासना म्हणजे सभास्थानातील असणाऱ्या त्यांच्या प्रार्थना किंवा ते मंदिरामध्ये देत असणारी अर्पण ही फक्त दिखाव्याची आणि भौतिक असलेली आम्हाला दिसून येत आहे. पण येशू ख्रिस्तामधील नव्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताचे, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी येतो, आता आमची उपासना दैहिक राहिलेली नाही तर आत्मिक उपासना झाली आहे. अशी वेळ येत आहे की त्याचे उपासक त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करते. आज या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला स्थिर ठेवणारा काय आहे तर देवाचा आत्मा आहे. आणि त्या आत्म्यामध्ये जर आमचं जीवन असेल तर प्रियानो, जगातील वाईटापासून आम्ही स्वतःला वेगळं ठेवू आणि आमचं चित्त जे आहे ते स्थिर राहील. आमचं चित्त जे आहे ते ख्रिस्तामध्ये राहील, ख्रिस्ताकडे राहील. आणि पाप हा जो व्याधी आहे, पाप हा जो रोग आहे, त्या रोगापासून आमचं जीवन काय होईल, सुरक्षित राहील. जसं शारीरिक जीवनामध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीनं आमच्याही आत्मिक आरोग्यामध्ये पवित्र आत्म्याशिवाय आम्ही आमचं जीवन देवामध्ये जगू शकत नाही. म्हणून स्तोत्रकर्ता ज्यावेळेस आम्ही एक वाचतो त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता 1:3 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपले हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. जे काही तो हाती घेतो ते काय होते, सिद्धीस जाते. हालेलुया. देवाच्या पवित्र आत्म्यानं संचलित आणि नियंत्रित असणारं जीवन, देवाच्या आत्म्यामध्ये चालणारं जीवन, त्या जीवनाविषयी काय सांगितलेलं आहे की त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. ते आपलं हंगामी फळ देतं, हंगामी फळ देणार असं ते जीवन आहे. शास्त्र सांगतं की ते वृद्धपणातही फळ देतील. देवाच्या प्रिय मंडळी, आम्ही जरी या जगामध्ये भौतिक दृष्टिकोनातून अशक्त असो, जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही अशक्त असो, पण जर देवाचा पवित्र आत्मा मध्ये आमचं जीवन आहे तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, टाळी देऊन सांगतो, खचित सांगतो की तुम्ही देवामध्ये सशक्त आहात, तुम्ही आत्मिक जीवनामध्ये सशक्त झालेला आहात. पण कोणतं जीवन जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले,
आता याच्याच विरुद्ध भागाकडे ज्यावेळेस आम्ही जाऊ, जर आम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये नाही, जर त्या आत्म्यामध्ये आमचं जीवन नाही, तर त्या स्तोत्रामध्ये पहिल्या आणि चौथ्या वचनामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, निसर्गामध्ये जर आपण एखादं बीज पेरलं, एखादं झाड लावलं आणि ते झाड जर चांगलं वाढावे अशी इच्छा असेल, त्या झाडाला जर फळं यावी अशी आमची इच्छा असेल, तर गरज कशाची आहे? तर नित्य पाण्याची गरज. असं जगामधलं पीक कोणतंही नाही की जे पाण्याविना येऊ शकेल. पाणी हे प्रत्येक पिकाला गरज आहे, फळासाठी पाण्याची गरज आहे. पण जर पाणी त्याला मिळालं नाही तर ते झाड कसं होईल? तेव्हा झाड सुकून जाईल, त्याचा जीवन रस सुकून जाईल. निसर्ग आम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी देखील या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, दुर्जन तसे ना. दुर्जन कसे आहे? तर दुर्जन अगदी वाऱ्याने उडून जाणाऱ्या उसासारखे. आता या ठिकाणी आम्हाला काय समजतं की प्रवाहाजवळ असणारं जीवन जे आहे ते टवटवीत आहे, त्याची पाणी कोमजत नाही, ते फळ देतं. प्रवाहाविरुद्ध प्रवाहाच्या दूर असणारं जे जीवन आहे त्या जीवनाबाबतीत काय म्हटलेलं आहे? ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या उसासारखे आहे. आता प्रवाहाजवळचं जीवन जे आहे, त्या प्रवाहाजवळ ज्यावेळेस आम्ही राहतो, त्या आत्म्यामध्ये आम्ही आमचं जीवन जगतो. तर त्या आत्म्यामधील गुणवैशिष्ट्ये काय आहेत माहिती आहे तुम्हाला? देवाचा आत्मा तुम्हाला कोणत्या गोष्टीविषयी प्रोत्साहित करतो? देवाचा आत्मा ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्यामध्ये तुमचं जीवन जगता, त्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला म्हणतो का तू जाऊन व्यसनाधीनता कर? देवाच्या आत्म्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगता त्यावेळेस तुमचं तो आत्मा म्हणतो का तू जाऊन भांडण कर, तंटा कर, कलह कर, निंदा कर, कुचेष्टा कर? देवाच्या आत्म्यामध्ये असणारं जे जीवन आहे तो आत्मा तुम्हाला म्हणतो का जगातील वाईटामध्ये तुझं जीवन व्यस्त कर? काय म्हणतो? देवाच्या आत्म्यामधील असणारं जे जीवन आहे ते तुम्हाला कशाविषयी प्रोत्साहित करतो? कोण सांगेल? प्रीतीविषयक प्रोत्साहित करत. पण त्याच्याही पेक्षा आणखी काय? प्रामाणिकपणाविषयी. देवाच्या आत्म्यामधील असणारं जीवन हे तुम्ही सगळं सांगताय ते बरोबर आहे, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, देवाच्या आत्म्यामधील असणारं जीवन जे आहे ना ते कशासाठी तुम्हाला प्रोत्साहित करेल? दिवस रात्र म्हणजे उगवतीपासून मावळतीपर्यंत आणि तुम्ही बिछाण्यावर झोपलेले असताना देखील देवाच्या आत्म्यामधील जीवन जे आहे ते तुम्हाला देवाचं वचन ऐकायला प्रोत्साहित करेल. हालेलुया. देवाचा आत्मा फक्त देवाविषयी गोष्टी तुम्हाला काय करतो? प्रकट करतो. तो जगाचा नाही, तो देवाचा आत्मा आहे. आत्मा म्हणजे काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐक. आता प्रश्न आमच्या प्रत्येकाला हाच आहे, देवाचं वचन ऐकण्यासाठी किती लोकांचे कान उत्सुक आहेत? देवाचं वचन ऐकण्यासाठी आमचे कान किती उत्सुक आहेत? आम्ही देवाच्या वचनाला किती गांभीर्याने घेतो? देवाचं वचन देणाऱ्या सेवकांना आम्ही किती गांभीर्याने घेतो? मला खरंच खेद वाटतो, दुःख वाटतं. जसं चांगल्या गोष्टीविषयी माझ्या मंडळीचा मला अभिमान वाटतो, त्यावेळेस काही चुकीच्या गोष्टीविषयी मला दुःख देखील वाटतं. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही एक सेवक बाहेरच्या राज्यामधून या ठिकाणी बोलवलं आणि ते सेवक या ठिकाणी आले. ते सेवक या ठिकाणी 3 दिवस होते. 3 दिवस वचनाची सेवा करत होते आणि सकाळचा भाग खास मंडळीसाठी आम्ही शास्त्र अभ्यासासाठी ठेवला. आणि अगदी दुःख वाटलं की या ठिकाणी ज्यावेळेस ते सेवक आले, मला शेवटी त्यांना ज्युबिली हॉलमध्ये घेऊन जावं लागलं, कारण की फक्त 15 ते 20 का 25 एवढ्याच लोकांना देवाचं वचन ऐकण्याची भूक होती. आता म्हणाला आम्ही कामात होतो, याच्यात होतो, त्याच्यात 365 दिवसामध्ये एखादी आकस्मिक घटना तुमच्या कुटुंबामध्ये घडली तर तुम्ही कामाला सुट्टी काढत नाही का? कोण तुमच्या घरामध्ये आजारी पडलं तर तुम्ही सुट्टी काढत नाही का? काही कामं असतील, तुम्हाला परगावाला जायचं असेल, तुम्ही सुट्टी काढत नाही का? सगळ्या गोष्टीला आम्हाला वेळ द्यायला आहे, पण देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला वेळ नाही. मग आता तुम्हीच विचार करा की आमचं झाड कुठं लावलेलं आहे?
देवाच्या आत्म्यामधील असणारं जीवन जे आहे ते देवाविषयी गोष्टी ऐकायला वेळ देतं, त्याविषयी ते उत्सुक राहतं. आज खेळ वाटतो 3 दिवसामध्ये एवढ्या लांबून आलेल्या व्यक्तीचं तो देवाचं वचन घेऊन आलेला होता, पण आमच्या मंडळीला ते वचन ऐकायला वेळ नाही. बाकी सगळ्या गोष्टीला मला वेळ आहे, पण देवाचं वचन ऐकायला वेळ नाही. कारण की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे पुनरुत्थित ख्रिस्तासोबत असणारं जीवन, पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून जर तुम्ही या ठिकाणी जीवन जगत असाल तर तुम्ही तुमचे काम जे आहे ते वचन ऐकण्यासाठी आणि तुमचं पावलं जे आहे जिथं वचन आहे तिथं धावतील, ते ऐकण्यासाठी धावतील, ते थांबणार नाही. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे ते आपल्या अंगाने फळ देते. फळ देण्यासाठी फक्त पाण्याची गरज नाही, त्या झाडाला खतांची देखील गरज आहे, त्या झाडांना औषधांची देखील गरज आहे. आणि हे देवाचं वचन जे आहे, जसं पवित्र आत्मा त्या वचनाचं प्रगटीकरण करतो त्याप्रमाणे पाण्याबरोबर खत पडतं, त्यावेळेस ते झाड वाढतं, फळ देतं. पवित्र आत्म्याबरोबर देवाची वचने ज्यावेळेस पेरली जातात, ती वचने आमच्या हृदयामध्ये ती वाढतात आणि फळ देतात. फळ देवाला अपेक्षित असणारं फळ देतात, रानातील द्राक्ष वेलांची फळ नाही. आज या चिंतनामध्ये आम्ही पाहत असताना पुन्हा एकदा आम्हाला स्वतःची तपासणी करायची आहे, स्वतःची वाखाणणी करायची आहे की खरोखर पुनरुत्थित ख्रिस्तासोबतचा मी विश्वासू आहे का. कारण की आमचा ख्रिस्ती विश्वास जो आहे तो अगदी हंगामाप्रमाणे झालेला आहे. आता शास्त्र सांगतं की आपल्या हंगामी फळ देतील म्हणतील, पण आमचे विश्वासणारेच हंगामी झालेले, ते हंगामातच दिसतात. अर्थ बघा, वचन काय सांगतं आणि आम्ही अर्थ कसा घेतलेला आहे. आमचा हंगाम कोणता आहे, आम्ही फक्त हंगामी दिसतो, म्हणजे सीझन वाईज आहे, सीझनरी ख्रिश्चन्स आहोत. आम्हाला पर्टिक्युलर हंगामामध्येच आमचे चेहरे, आमचे विश्वास, आमची प्रार्थना, आमचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हंगामाशी निगडीत आहेत, तेवढंच. मग ख्रिसमस, मग ते ईस्टर, मग ते 40 दिवस, एवढेच हंगाम आहेत आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये. इतर दिवसाचा आमचा काही संबंधच नाही. आमचे वचन ऐकणं, वचन देणं, आमच्या प्रार्थना, आमच्या आराधना, आमची स्तुती आराधना हंगामी राहिलेले आहेत. म्हणजे आमची स्तुती आराधना सुद्धा हंगामी आहे, फक्त प्रभू वचनालाच दिसते. त्यानंतरचे 3 रविवार म्हणजे आमची काही गरजच नाही, आमचा मंदिराचा संबंध नाही. फक्त प्रभू वचनाच्या दिवशीच आम्हाला आराधना करायची, मगच आमच्यामध्ये अभिषेक येतो. हालेलुया, हालेलुया. नंतरच्या आठवड्यामध्ये इतर स्तुती आराधना हो न हो काही फरक पडत नाही आम्हाला. आम्हाला फक्त प्रभू वचनाला दाखवायची आराधना. मी आहे बरं का या मंदिरात, मी गातो. हंगामी जीवन झालेलं आहे. आणि हे जे जीवन आहे ती उपासना त्या शास्त्रीय पुरुषांसारखी आहे. ती शास्त्रीय पुरुषांची उपासना फक्त सभास्थानात उभा राहून दाखवण्यासाठी होती, फक्त त्या मंदिरामध्ये ते दान घेऊन वाजवून देण्यासाठी होती. अशी वेळ येत आहे त्याचे उपासक आत्मेने आणि खरेपणाने उपासना करतील. अजूनही आमच्या जीवनामध्ये ती वेळ आलेली नाही, कारण की अजूनही आम्ही खऱ्या अर्थानं पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत की नाही, हे एक मोठं प्रश्नचिन्ह प्रत्येकासोबत आहे. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले होते ते आपल्या हंगामी फळ देते. पण याचा अर्थ आम्ही अतिशय भिन्न करून टाकलेला आहे. याचा अर्थ देखील आमच्या सवडीनुसार, गरजेनुसार आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला आज एक चित्रण मला दाखवायचं आहे की ज्या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पवित्र आत्म्यानंतरचं जीवन आणि पवित्र आत्म्याच्या आधीचं जीवन. आणि याच्यासाठी कुठलं बाहेरचं उदाहरण नाही. मी तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या एका शिष्याकडे आज घेऊन जाणार आहे. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते, ते 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर. बघा, आपल्यालाही असं वाटतं म्हणजे ख्रिस्ती म्हणून जीवन जगणं आणि आत्मिक जीवन, आत्मिक ख्रिस्ती जीवन जगणं हे 2 वेगळे फरक आहेत. म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर असणारा शिष्य आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर पवित्र आत्म्यानंतर येशू बरोबर चालणारा शिष्य, तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.
जर तुम्ही पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये सुवर्तमानामध्ये मत्ती सुवर्तमान याच्या 16 अध्याय 23 वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळचा त्याच्या बरोबर काम करणारा एक शिष्य ज्याचं नाव पेत्र म्हणण्यात आलेलं आहे. पहा तो पेत्र मी आधी आणि नंतर दोन्ही वेळचा पेत्र मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार. पेत्राच्या जीवनाविषयक आपण पाहत असताना पेत्राचं पवित्र आत्म्यानं भरण्यापूर्वीचं जीवन जर पाहिलं तर पेत्र हा भावनिक आहे, पेत्र हा आवेशी आहे, पेत्र हा जैविक आणि भौतिक आणि शारीरिक बळावर अवलंबून राहणारा पेत्र आम्हाला दिसून येतो. तो पेत्र त्या पेत्राला एका प्रसंगामध्ये ज्या पेत्राच्या भाषणाला 3000 लोक विश्वासामध्ये आले, त्याच पेत्राला एका प्रसंगामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून दूर हो. आता तुम्हाला परीक्षण करायचं आहे की मी कुठल्या पेत्रामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही मत्ती 16 अध्याय 23 वचनामध्ये आपण पाहतो त्यावेळेस पेत्र म्हणाला, त्यानंतर पेत्राला येशू म्हणाला, अरे सैताना माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळला आहे, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे लक्ष आहे. पहा, पवित्र आत्म्यानं भरण्यापूर्वीचा पेत्र, पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यापूर्वीचा पेत्र, त्याचं लक्ष कशामध्ये आहे? माणसाच्या गोष्टीमध्ये. हे अधोरेखित करा. मग तुम्ही स्वतःला बघा मी कुठं आहे. पहा त्या पेत्राला येशू ख्रिस्त काय म्हणतो, काय झालं, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणत आहे? येशू ख्रिस्त त्याचं मरण आणि उठणं याविषयी तो सांगत आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो असं नाही होणार, मी आम्ही तुमच्या बरोबर आहे, म्हणजे एक सांत्वन हे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग येशू त्याला म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून, कारण की तुझं देवाच्या गोष्टीकडे नाही तर माणसाला, म्हणजे अजूनही पेत्राला दैवी गोष्टीचा आभास नाही, अनुभव नाही. ख्रिस्त कशासाठी आहे हे कळलेलं नाही, अजूनही तो माणसाच्या गोष्टीमध्ये आहे. आमचं ख्रिस्ती जीवन देखील ख्रिश्चन धर्मामध्ये आलेलं आहे, पण आत्मिक ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही चालत आहोत का नाही हे तपासणं गरजेचं आहे. तोच पेत्र आम्हाला पुढे दिसून येतोय. मत्ती सुवर्तमान 14 अध्याय 28 ते 31 या भागामध्ये एक घटना प्रसंग आहे. येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य पाण्यामध्ये आहेत, अंधारामध्ये आहेत. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पाण्यावरनं चालतो आणि मग त्या ठिकाणी शिष्यांना भीती वाटते की कोणतरी भूत चालत येत आहे. आणि मग त्या ठिकाणी पेत्र काय म्हणतो, जर आपण आहात प्रभूजी, जर आपण आहात तर मला आपल्या जवळ येण्यासाठी काय करा, आज्ञा करा. आता या ठिकाणी काय घडलेलं आहे पहा. पेत्र जो माणसाच्या गोष्टीमध्ये आहे, देवाच्या गोष्टीमध्ये नाही. आता या ठिकाणी दुसरा पेत्र तुम्हाला दिसून येत आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यापूर्वी त्या ठिकाणी तो येशू ख्रिस्तांना आज्ञा दिल्यानंतर चालायला सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यानं कुठं बघितलं, वाऱ्याकडे. आणि वाऱ्याकडे ज्यावेळेस बघितलं, शास्त्र सांगतं तो बुडू लागला आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्याला हात दिला, उचललं. पण येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यापूर्वीचा पेत्र माणसाच्या गोष्टीमध्ये आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यापूर्वीचा पेत्र हा अल्पविश्वासी आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यापूर्वीचा पेत्र हा काय आहे, संशयी आहे. या ठिकाणी पुढच्या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, योहानाच्या 18 अध्याय आणि 10 आणि 11 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या ठिकाणी आपण पाहतो ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी सैन्य त्याच्या जवळ आले, त्या ठिकाणी पहिला जो वार कोणी केलेला आहे तर पेत्राने केला. पेत्राच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, त्यानं तलवार काढली आणि मल्क या शिपायाचा त्यानं काय केला, कान छाटला. आणि मग येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, काय म्हटलं, तू आपली तलवार काय कर, म्यानात घाल. तू आपली तलवार काय कर, म्यानात घाल. या ठिकाणी त्या पेत्राच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, तो तलवारीनं विजय मिळवण्याचा प्रयत्न. पहा पेत्र कोण आहे, माणसाच्या गोष्टीमध्ये रमणारा पेत्र अल्पविश्वासी आहे, पेत्र संशयी आहे, पेत्र भौतिक गोष्टीवर अवलंबून राहणार आहे. त्याला वाटलं की आता या शिपायांपासून जर येशूचं संरक्षण करू शकते तर काय करू शकतं, माझी तलवार करू शकते. आणि मग ज्यावेळेस काम करला त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू आपली तलवार काय कर,
ज्ञानात घाल. हा पेत्र कोण आहे? आम्ही ज्या वेळेस मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी आम्हाला हा पेत्र कोण दिसतो? येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, तू मला किती वेळा नाकारशील? 3 वेळा नाकारशील. हे लक्षात घ्या, हे लिहून काढा. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यापूर्वीचा पेत्र कसा आहे? येशू ख्रिस्ताला नाकारणारा. तो कसा आहे? संशय व्यक्त करणारा. तो कसा आहे? माणसाच्या गोष्टीमध्ये लक्ष असणारा. तो कसा आहे? अल्पविश्वासी आहे. तो कसा आहे? भौतिक गोष्टीवर अवलंबून राहणारा. तलवारीच्या जोरावर येशू ख्रिस्ताचं संरक्षण करणारा. कारण की का मार्क 14:31 मध्ये असं म्हटलेलं आहे की तो त्याही परिस्थितीमध्ये आवेशाने बोलत राहिला. कारण की त्या आवेशामध्ये तो काय म्हणतो? तुझ्यासाठी मरावं लागलं तरी मी काय करेन? मरेन. पण तोच पेत्र 3 वेळेस त्यानंतर काय करत आहे? आजच येशू ख्रिस्त काय म्हणतो? आजच तुम्हाला 3 वेळेस नाकारशील. म्हणजे भावनिक अनुयायी म्हणून जगणारा पेत्र आम्हाला दिसून येत आहे. पुनरुत्थानाचा साक्षीदार होण्यापूर्वीचा पेत्र. आणि ज्यावेळेस हाच पेत्र ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरतो, पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होतो, भीतीने ज्यावेळेस दरवाजा बंद करून बसलेला पेत्र येशू त्या ठिकाणी येतो, फुंकर घालतो, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, पवित्र आत्मा देतो. आणि त्यानंतर पवित्र आत्म्याच्या जीवाच्या वेळेस प्रत्येक प्रेषितांवर बसल्या तोच पेत्र सर्वांच्या आधी उभा राहतो आणि कुणाचं शुभवर्तमान गाजवतो? येशू ख्रिस्ताचा. हालेलुया. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार, पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन, आत्म्याने नियंत्रित आणि संचलित झालेलं जीवन, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 14व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येत आहे की त्या ठिकाणी पेत्र उभा राहिला आणि येशू विषयी त्यानं काय केलं? शुभवर्तमान गाजवलं. आता पहा, ज्यावेळेस तो पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार झाला, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने त्याला सांगितले की तू आपली तलवार काय कर? ज्ञानात घाल. त्यानंतर ती तलवार ज्ञानातनं बाहेर निघाली नाही, पण एक नवीन तलवार त्याला मिळाली. इब्रियकास पत्र 4 अध्याय 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाचं वचन जे आहे हे दुधारी तलवारीसारखं आहे. ते जीव, आत्मा, शरीर, मज्जा, तंतू याला भेदून जाणार आहे. ते तुमच्या भावना आणि कल्पना यांचं परीक्षण करणार आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार पेत्र पवित्र आत्म्याने भरतो, त्याला आत्मिक तलवार प्राप्त होते. ते म्हणजे देवाचं वचन. जो घाबरलेला आहे, जो संशयी आहे, जो माणसाच्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे, जो भौतिक तलवारीवर विसंबून राहणार आहे, जो अजूनही संशय व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी भावनिक अनुयायी म्हणून जगतो, तोच पेत्र आत्म्याने ज्यावेळेस भरतो त्यावेळेस तो भावनिक होऊन येशूचं शुभवर्तमान गाजवत नाही, तर सामर्थ्याने पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग त्यानंतर कोणती तलवार मिळालेली आहे? देवाच्या वचनाची तलवार. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार झालेला पेत्र ज्यावेळेस आम्ही त्याच्या जीवनाकडे पाहतो, पहा, एक पेत्र पाण्यावर चालायला सुरुवात केली ना केली, वारा पाहून जो पेत्र खाली त्या ठिकाणी बुडू लागला, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हटला, अरे अल्पविश्वासी. पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार झालेला पेत्र प्रेषित 3:6 मध्ये आम्हाला कसा दिसतो? अरे आमच्याकडे काही नाही रे, बघ आमच्याकडे काही आहे का? सोने रुपये दागिने आमच्याकडे काही नाही, पण एक आहे, येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. हालेलुया. काय विश्वास! पुनरुत्थित ख्रिस्ताचा साक्षीदार होणारा पूर्वीचा पेत्र जो अल्पविश्वासी आहे, तो ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, आत्म्याने भरतो आणि त्याचा साक्षीदार होतो, त्यानंतरचा पेत्र एका लंगड्या भिकाऱ्याला काय म्हणतो? उठ, चालू लाग. हालेलुया. काय विश्वास मिळाला आहे का? तेवढा प्रबळ आणि सक्षम विश्वास आमच्या जीवनात.
आज खरोखर आम्ही त्या आत्म्यामध्ये संचलित नाही, कारण की तो आत्मा जो आहे तो सामर्थ्याचा आहे, तो आत्मा जो आहे धैर्याचा आहे, तो आत्मा जो आहे तो विश्वासामध्ये आम्हाला उभा करणार आहे. फक्त आम्हालाच नाही तर आमच्या बरोबर जे असतील त्यांना देखील तो उभा करणार आहे. हालेलुया. तो म्हणतो आमच्याकडे काहीच नाही, एक आहे ते देतो, उठ आणि चालला. म्हणून ते ख्रिस्ताचा साक्षीदार झालेला शिष्य, त्याला आत्मिक देवाच्या वचनाची तलवार मिळते. तो विश्वास त्याच्या जीवनामध्ये काय होतो, स्थिर होतो. आणि आपण पुढे जर पाहिलं प्रेषित 12:5 मध्ये ख्रिस्ताचा साक्षीदार झालेलं जीवन, आत्म्यामध्ये जीवन पहा. एक प्रसंग असा आहे की त्या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्ताला धरून न्यावयास आलेल्या शिष्यांचा कान कापण्यासाठी तलवार घेऊन जो सरसावलेला आहे, तोच आता त्या ख्रिस्तासाठी तुरुंगात देखील बसलेला आहे. हालेलुया. प्रेषित 12:5 मध्ये म्हटलेले आहे, याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. पहा, तोच तो पेत्र आहे जो येशूला धरून आणणाऱ्याचा कान कापत होता, पण तोच पेत्र त्या येशूसाठी आज तुरुंगात बसलेला आहे. काय परिवर्तित झालेलं जीवन आहे. आम्ही शाऊल आणि पौल ऐकतो, पण हा पेत्र पण एकदा बघावं. हा पेत्र इतका, म्हणजे ह्या पेत्राचं जीवन इतकं सरळ, कारण की त्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे ते निरक्षरी होते, अज्ञानी होते, पण लोक पाहून त्यांच्याकडे आश्चर्य करत होते. हा पेत्र जो आहे, ज्यावेळेस त्याचा साक्षीदार झाला, तर या पेत्र जे हे रक्त साक्षी झाले, ते रक्त साक्षी देखील इतक्या क्रूर रीतीने झाले की येशू ख्रिस्ताला सरळ वधस्तंभावर दिलेले आहे, पण या रक्त साक्षींना उलट्या वधस्तंभावर टाकण्यात आलं. आणि त्यांनी सांगितलं, मला तसं नाही तर असं मारा, कारण की त्या योग्यतेचा मी नाही, त्या योग्यतेचा मी. हे पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार झाल्याचं हे जीवन आहे, हे परिवर्तन आहे. या ठिकाणी वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 8व्या वचनामध्ये फक्त तो पवित्र आत्मा तेवढ्या प्रसंगापुरता नाही राहिलेला. म्हणजे पहा, आजचे आमचे विश्वासणारे जे आहेत त्यांचा पवित्र आत्मा फक्त सभांमध्ये, जसं म्हटलं हंगामामध्ये त्यांच्यातला पवित्र आत्मा दिसतो. म्हणजे का, त्या हंगामामध्ये ते मोठमोठ्यानं प्रार्थना करतील, त्या हंगामामध्ये ते मोठमोठ्यानं गाणी म्हणतील, त्या हंगामामध्ये ते मोठमोठ्यानं अन्य भाषा बोलतील, पण तो हंगाम गेला की बाहेर गेल्यानंतर कुठली भाषा तोंडात निघते माहिती. मंदिरात असताना अन्य भाषा, मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर कुठली भाषा येते हे कळत देखील नाही. कशा पद्धतीचं आम्ही जेवण करत, जेवण कशा प्रकारचं आम्ही जीवन जगत आहोत. आज आम्ही कोणत्या हंगामात आहोत, कोणत्या प्रकारचे पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत, हे आम्हाला तपासणं आणि वाखणणं गरजेचं आहे. कारण की प्रेषित 4:8 मध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो. मी हे यासाठी संदर्भ देत आहे कारण की हे मर्यादित तेवढ्याच फक्त त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी, 50व्या दिवशी त्या जीवा उतरल्या तिथपर्यंतच ते ख्रिस्ती राहिले नाहीत. त्यांचं जीवन त्या आत्म्यामध्ये चाललेलं होतं. ते ज्या वेळेस देवाचं काम पवित्र आत्म्यानं भरलेले ते होते. आणि त्याच्या बाबतीत विशेष म्हणून सांगण्यात येतं, कारण की 13वं वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी सम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि ते येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. पवित्र आत्म्यानं भरलेलं जीवन, पवित्र आत्म्याचे साक्षीदार ज्यावेळेस म्हणून तुम्ही जीवन जगता, लोक पाहून म्हणतील की हेच ते ख्रिस्ती आहे, हेच ख्रिस्ताला अनुसरणारे आहेत. पण हे कधी, जर खरोखर देवाच्या पवित्र आत्म्यानं संचलित आणि नियंत्रित आमचं जीवन असेल. कारण की मी जसं सुरुवातीला सांगितलं, जगामध्ये
देवाचा आत्मा नाही, जगामध्ये जगाचा आत्मा आहे, पण विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा देवाचा पवित्र आत्मा आहे. आणि तुम्हाला आणि मला या जगापासून वेगळी करणारी कोणती गोष्ट आहे तर देवाचा पवित्र आत्मा. कारण की तुमचं चित्त जे आहे ते पृथ्वीवरील गोष्टीकडे राहणार नाही. तुमचं चित्त जे आहे ते कुठं लागेल? वरील गोष्टीकडे, परमेश्वराच्या गोष्टीकडे. आणि तो देवाचा आत्मा जो आहे तो पृथ्वीवरील गोष्टी नाही तर स्वर्गीय गोष्टीचा तुम्हाला काय करेल? उलगडा करेल. तो देवाचा आत्मा जो आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी तुम्हाला काय करेल? प्रोत्साहित करेल. आणि म्हणून इफिसकराच्या पत्रामध्ये पाऊल म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही काय करा? चाला म्हटले. आज देवाच्या प्रेमाने आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने आम्ही आमचं जीवन जगत असताना मी कोणता पेत्र आहे? मी कोणता पेत्र आहे? मी अजूनही माणसाच्या गोष्टीमध्ये आहे का? माझं अजूनही लक्ष पृथ्वीवरील गोष्टीकडे, भौतिक गोष्टीमध्ये आहे का? अजूनही मी संशयी आहे का? अजूनही मी अल्पविश्वासी आहे का? अजूनही जगाच्या पारंपरिक रीतिरिवाजामध्ये गुंतलेला, व्यस्त झालेला असा मी आहे का? पारंपरिक उपासनेमध्ये गुंतलेला असा मी झालेलो आहे का? माझी उपासना फक्त दैहिक मला संतोषणारी, इतरांना दाखवणारी एवढीच मर्यादित राहिलेली आहे का? भावनिक ख्रिस्ती जीवन जगत आहे का? आत्मिक ख्रिस्ती जीवन जगत आहे? याचं आम्ही पुन्हा एकदा स्वतःची वाखाणी करून स्वतःचं अंतर्मुख या वचनामध्ये ठेवून पाहणं गरजेचं आहे. कारण की मी तुम्हाला एक खात्रीनं सांगतो, देवाच्या पवित्र आत्म्यानं संचलित नियंत्रित असणारं जीवन कसं आहे म्हणजे पेत्र पेंटिकॉस्टच्या दिवशी तो एकटाच उभा राहिला नाही. जर तुम्ही घटना प्रसंगात पुढे बघितलं तर जो अधू होता, जो अपंग होता, जो पांगळा होता, त्यांना देखील उभं करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आलेलं होतं? पेत्रामध्ये. ते सामर्थ्य त्याच्यामध्ये नव्हे तर त्या जिवंत नावामध्ये, येशूमध्ये होतं. आणि ते जिवंत नाव विश्वासाने घेण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता. त्या सामर्थ्यानं ते नाव, त्या नावानं आज्ञा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाला होता. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की देवाचा पवित्र आत्म्यानं असलेलं संचलित असलेलं जीवन वरील गोष्टीकडे आपल्याला केंद्रित करतं. देवाचं पवित्र आत्म्यानं संचलित असणारं जीवन देवाचं ऐकण्यासाठी, देवाचं वाचण्यासाठी प्रवृत्त करतं, प्रोत्साहित करतं. देवाच्या पवित्र आत्म्यानं संचलित असणारं जीवन ते स्वतःसाठी नाही तर इतरांना देखील प्रोत्साहन देणार होतं. काय होतं? काय होतं? इतरांना प्रोत्साहन देणार, उत्तेजन देतं. असू दे, एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये अशक्त असेल, त्याला जमत नसेल तर देवाच्या पवित्र आत्म्यामधला व्यक्ती काय म्हणतो? काळजी करू नकोस, येशू तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तो काय म्हणेल? काळजी करू नकोस, येशू तुझ्या बरोबर आहे. नाहीतर आमच्या मंडळीमध्ये लोक, अरे ते सीला कशाला जातो? नका 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 जाऊ. मला आल्यानंतर म्हणजे मी थोडा गॅप मध्ये गेलो की मला फार सरप्राईज गोष्टी ऐकायला मिळतो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, अरे सी नका चालू करू. कोण चालू करणार आहे? कोण चालवणार आहे? कशासाठी चालवणार आहे? अरे देवाचा आत्मा तुला हे कधीच सांगणार नाही. काय करताय? कुठल्या पवित्र आत्म्याने चालतात? म्हणजे येशू म्हणतो हे शांत राहिले तर धोंडे देखील ओरडते. म्हणजे त्याचं काम कुणा वाचू थांबणार नाही. तो कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्या कामासाठी उपयोग करून घेणारच आहे. कुणाची क्षमता काय आहे हे तुम्ही का करावं? जर प्रभूनं त्या मोशेला जो जिभेने जड होता त्याला जर प्रभू निवडू शकतो आणि इस्रायल राष्ट्राला जर तो त्या बंदिवासातून बाहेर काढू शकतो तर तुम्ही आणि मी कोण? हे कोण आहेत? हे मशवे धरणारे काय आहे त्यांचं जीवन? एक तर निरक्षर आहे, एक तर अज्ञानी आहेत. कोण आहे ते? जगाच्या दृष्टिकोनातून अडाणी आहेत. त्यांना मासे धरण्याविषयी काहीच माहित नाही. हे लोक जगाची उलथापालथ करणारे बनले. हो, इथं प्रेषितांमध्ये म्हटले ना, लोक बघून त्यांना आश्चर्य होते. अरे हे निरक्षर होते, हे अज्ञानी होते, ह्यांना काहीच येत नाही,
बोलतात, कोणत्या धैर्याने बोलतात, ते धैर्य ते पाहत होते. अरे जर प्रभूने कोणाला निवडलेला असेल तर तो अशक्त जीवनामध्ये देखील सशक्त काय करेल. मी सदैव सांगतो, वयानं आमची प्रौढता ठरत नाही, वयानं आमची प्रौढता ठरत नाही. देवाच्या आत्म्यामध्ये, वचनामध्ये किती आहे त्यावर तुमची प्रौढता ठरते. तुम्ही किती पोक्त झालेले आहात, तुम्ही किती वचनामध्ये वाढलेले आहात, तुम्ही किती प्राऊड झालेले आहात. आणि म्हणून पुढच्या भागामध्ये देवाच्या पवित्र आत्म्यानं संचलित झालेल्या जीवनामधील 3 बदल आम्ही पाहणार आहोत. आणि ते 3 बदल जे आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण पाहू, लक्षात येईल. आणि हे शिकत आहोत, का शिकत आहोत? स्वतःला तिथं ठेवायचं आणि बघायचं. मी खरोखर पुनरुत्थित ख्रिस्ताचा, मी म्हणतो दरवर्षी प्रभू उठला आहे, खरोखर उठला, एवढंच म्हणतो मी. पण इथं आहे का, इथं आहे का, हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, तुम्ही आता पहा मी पेत्र कोणता आहे. कारण पेत्र येशूच्या बरोबर असून देखील या सगळ्या गोष्टीमध्ये होता. तुम्हाला वाटत असेल की मी ख्रिस्ती झालो म्हणजे मी आता पूर्ण झालो, नाही, अजून नाही. सोबत असणारा, सहवासात असणारा देखील पेत्र तो संशयी होता. सहवासात असणारा पेत्र अल्पविश्वास होता. सहवासात असणारा पेत्र जो तलवारीवर, भौतिक गोष्टीवर अवलंबून होता. सहवासात असणारा पेत्र माणसाच्या गोष्टीमध्ये रमत होता. सहवासात असणारा पेत्र भावनिक जीवन जगत होता. पण तोच पेत्र पवित्र आत्म्यानं भरला, पुनरुत्थित येशूचा साक्षीदार झाला. तोच पेत्र वचनाची तलवार घेऊन उभा राहिला. तोच पेत्र स्वतःही उभा राहिला आणि जो अपंग आहे त्यालाही त्याने उभा राहिला आणि म्हणतो, ओठ येशूच्या नावामध्ये चालायला. तुम्ही देखील म्हणा एकमेकांना तुम्हाला काय द्यायचं असेल तर उत्तेजन द्या. सांगा येशूच्या नावामध्ये ओठ, सांग प्रभूचं शुभनाम. देवाचा आत्मा तुझ्याद्वारे बोलू नका. तुम्ही गुणाची पात्रता ठरवू नका, देवाला ते ठरवू द्या. आणि हंगामी फळ देणारे होऊ नका. सदैव त्या प्रवाहाजवळ राहा. नाहीतर मग ते शास्त्रीय पुरुषासारख्या आमच्यामध्ये काही फरक राहणार नाही. सातत्यानं आराधनेमध्ये राहा, सातत्यानं देवाचा गौरव करा, सातत्यानं प्रार्थनेमध्ये राहा. पहिला रविवार आला की फक्त प्रभूच्या गौरवाची आठवण होऊ देऊ नका. पहिला रविवार जायचा आहे, प्रसाद घ्यायचा आहे, नाका आठवड्यात महिनाभर आम्हाला जगायचं आहे. असला ख्रिस्त तुम्ही, असली ख्रिस्ती जगूही नका. आणि स्वतःला ख्रिस्ती असं जगत असेल तर म्हणूही नका. नाही घेतलं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही होणार नाही. जे काही होईल तो आल्यानंतरच होईल. त्यामुळे एवढं पण काही चिंता करू नका की मी या महिन्यात प्रभोजन घेतो नाही तर या महिन्यात मला काय होईल. तो इतका कठोर नाही. तुम्ही आयुष्यभर जरी नाही घेतलं तरी तो तुम्हाला काही करणार नाही. तो करेल ज्यावेळेस तो येईल त्याच वेळेस. कारण की कृपेच्या काळातच राहतो. शास्त्र सांगते कृपेच्या काळात तुम्ही आहात. त्यामुळे फक्त दाखवणारी धार्मिकता नको, देवाला संतोषणारी धार्मिकता करा. देवाच्या आत्म्यानं संचलित करा. शारीरिक नको, आत्मिक उपासना करणारे उपासक व्हा. जगाला दाखवण्यासाठी नको तर ख्रिस्ताला गौरव देण्यासाठी करा. भौतिक धार्मिकता नको तर आत्मिक जीवनामध्ये उभं राहा. ती तलवार घेऊन उभं राहा. इतरांना प्रोत्साहन द्या. आत्म्याने भरून देवाचं वचन गाजवा. तो पेत्र जो अल्पविश्वास होता, किती मोठा विश्वास त्याला मिळाला, किती विश्वासानं तो उभा राहिला. एवढंच नाही तर फक्त जगामध्ये नाही तर मरण देखील त्यानं त्या ख्रिस्तासाठी स्वीकारलेलं आहे. हे पवित्र आत्म्यानं भरलेलं जीवन आहे. आम्हाला थोडासा मान अपमान सहन होत नाही. आम्हाला थोडासा उचलीत सहन होत नाही. आम्हाला थोडं कोणी वाईट बोललं तर आम्हाला सहन होत नाही. आम्ही लगेच दुखावतो, रागावतो आणि प्रतिक्रिया देतो. काही गरज नाही. प्रतिक्रिया देण्यासाठी तो आहे तुमच्या बरोबर. तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका, तुम्ही रिप्लाय करू नका, तुम्ही बोलू नका. तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा. मी प्रत्येक वेळेस गेल्याही वचनाच्या भागामध्ये, सिरीजमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही शांत राहा, त्याला कार्य करू द्या. तुम्ही फक्त तेवढंच करा. इरम्याच्या ग्रंथामध्ये जसं सांगितलं, यशाच्या ग्रंथामध्ये की तुमची निवड जी आहे त्याचा गौरव करण्यासाठी तुम्ही तेवढंच करा. तुमची निवड आहे त्याचं ऐकण्यासाठी तुम्ही तेवढंच करा. ज्यावेळेस हे कराल ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून तुम्ही तुमचं जीवन जगाल. आणि मग पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार असणाऱ्या जीवनामध्ये जे 3 बदल आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना करू. अनंत ईश्वर दयेच्या कृपेच्या महासागरण या सृष्टीच्या निर्मात्या आमच्या जिवंत उद्धारक देवा तो परमेश्वर, जे ऐकलं जे स्वीकारलं त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझा अनुग्रह,
तुझं सामर्थ्य, तुझं ज्ञान, तुझं गौरव करू. येशूच्या नावात मागतो. आमेन.